तर या होत्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि आता पाहूयात महाराष्ट्रासह देश विदेशातील सर्व बातम्या वेगवान स्वरूपात। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यासाठी रवाना झालेत। या ठिकाणी ते दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार असून दहेगाव आणि पेंढापूर या दोन गावांना ते भेटी देणार आहेत। त्यानंतर दुपारी 2:45 वाजता ते दौरा आटपून मुंबईसाठी निघणार आहेत। त्यामुळे घाई गडबडीत हा दौरा कशासाठी असा सवाल केला जातोय। मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याच्या बातमीला आता पूर्णविराम मिळाल्याचं दिसून आलंय। मिलिंद नार्वेकर यांनी शनिवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची मातोश्रीवर सदिच्छा भेट घेतली होती। तर उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगरच्या दौऱ्यातही सचिव म्हणून मिलिंद नार्वेकर उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर शरद पवारांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। जर कोणी शेतकऱ्यांच्या सुखदुःखात त्यांची भेट घेत असेल तर त्यात शंका कशाला हवी असा सवाल शरद पवारांनी केलाय। उस्मानाबाद मधील ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आमरण उपोषण करणार आहेत। सोमवारपासून ते आंदोलनाला बसणार आहेत। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना 1200 कोटी रुपये मदत देण्याची घोषणा सरकारने केली, पण ती मदत अद्याप मिळाली नसल्याने कैलास पाटील यांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय। उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आता राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे। किरण सामंतांची सिंधुरत्न समृद्धी योजना सदस्यपदी नियुक्ती झाल्यानं चर्चांना उधाण आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अलिबागमधील रेवदंडा येथे डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत। त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जिल्ह्यातील वरुड येथे नुकताच पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निलंबित आमदार देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नादाला लागाल तर हात छाटून टाकू अशी धमकी दिली होती। या विरोधात काँग्रेस नेते विक्रम ठाकरे समर्थक रस्त्यावर उतरलेत। आमदार भुयार यांना जशास तसं उत्तर देण्याची भाषा विक्रम ठाकरे यांनी केली। आज उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत, मात्र त्याआधीच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ऋषिकेश चव्हाण याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली। अब्दुल सत्तार यांनी ऋषिकेशला दिवाळीसाठी फटाके, कपडे आणि इतर साहित्य दिलं। सोलापूर शहरातून भारत जोडो पदयात्रेत मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत। या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेस कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली। प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित पदयात्रेत शहरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभाग घेतील। धनतेरस निमित्त मुक्ताईनगर तालुक्यातील राहत्या घरी एकनाथ खडसेंनी सहपरिवार पूजा केली। दरम्यान खडसेंनी वाढत्या महागाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला। जोगेश्वरी येथील मजास बस आगारातील कंत्राटी शेकडो कर्मचारी अचानक संपावर गेले आहेत। पगार, बोनस आणि समान काम समान मोबदला अशा मागण्यांकरिता 300 कंत्राटी कर्मचारी संपावर आहेत। त्यामुळे या आंदोलनावर तोडगा कधी निघणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पनवेलमधील भिंगारी गावासमोर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, तर खराब रस्त्यामुळे अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे। दरम्यान खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। दिवाळ सणाच्या खरेदीसाठी पुणेकरांनी सकाळीच गर्दी केली आहे। लक्ष्मीपूजनाचं साहित्य, लाह्या, बत्ताशे, लक्ष्मीची मूर्ती, आकाशकंदील, फटाके, फुलं, फळं, रांगोळी तसंच कपडे खरेदीसाठी पुणेकर घराबाहेर पडलेत। भिवंडी तालुक्यातील सवाद इथं अत्याधुनिक सुविधायुक्त 818 बेडचं भव्य कोविड सेंटर धुळखात पडून आहे। यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। इथलं सर्व साहित्य भंगारात काढण्याची वेळ आली आहे। मात्र या रुग्णालयाचं रूपांतर ग्रामीण जिल्हा रुग्णालयात केल्यास त्याचा हजारो गरिबांना फायदा होईल।
मनमाडच्या फूल बाजारात झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक होऊन भावात घसरण झाली आहे। होलसेल मार्केटमध्ये करण्यात आलेल्या लिलावात प्रति क्विंटल सरासरी 1200 ते 1400 रुपये इतकाच भाव मिळाला। भावात घसरण झाल्याने शेतकरी चिंतेत आहे। भुसावळ शहरातील सहकार नगर भागात अवैधपणे वृक्षांची कत्तल करण्याचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी नगरपालिकेच्या वतीने 4 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून वृक्षतोडीचं साहित्य जप्त करण्यात आलंय। वाशिममध्ये आसाराम जायभाये या शेतकऱ्याच्या शेतात 4 एकरवरील सोयाबीनच्या गंजीला आग लागल्याची घटना घडली आहे। ऐन दिवाळी सोयाबीनची गंजी जळाल्यानं शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। धुळे जिल्ह्यात गेल्या 3 महिन्यापासून शिवभोजन थाळीचं अनुदान न मिळाल्यानं केंद्र चालक अडचणीत आलेत। त्यामुळे शासनानं तात्काळ थकीत अनुदान द्यावं अशी मागणी या केंद्र चालकांकडून केली जातेय। यवतमाळमध्ये गर्भवतीची चक्क उघड्यावर प्रसूती करण्यात आली। वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात हा संपूर्ण प्रकार घडला। सदर महिला रुग्णालयात दाखल होती, मात्र तिच्याकडे कोणी डॉक्टर लक्ष देत नसल्याचा आरोप तिच्या पतीने केला। यावेळी गर्भवतीसह तिच्या पतीला वॉर्डातून हकलून देण्यात आलं। त्यानंतर रुग्णालयाच्या आवारातच या महिलेची प्रसूती झाली। सोलापूरमधील विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। 5 वर्ष उलटूनही विमानतळ सुरू झालेलं नाहीये। विमानतळासाठी प्रमुख अडथळा ठरलेल्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीबाबतचा फैसला अद्याप प्रतीक्षेत आहे। दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळातर्फे गोंदिया नैनपूर दरम्यान धावणारी पॅसेंजर गाडी आजपासून जबलपूर पर्यंत धावणार आहे। दिवाळीत ही गाडी सुरू झाल्यानं प्रवाशांना दिवाळी भेट मिळाली आहे। या पॅसेंजर गाडीमुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील तसंच छत्तीसगडच्या नागरिकांना देखील दिलासा मिळाला आहे। जळगाव जिल्ह्यातील बोदवड इथं मुक्ताईनगर बोदवड ते भगवानगड या एसटी बसचा शुभारंभ झाला। अनेक दिवसांपासून ही सेवा सुरू करावी अशी बोदवडकरांची मागणी होती। त्यामुळे ही मागणी मान्य झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला। गोंदियात नियमित कर्ज भरणाऱ्या 12,000 शेतकऱ्यांना 40 कोटी रुपये देण्यात आलेत। ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे। नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ही रक्कम देण्यात आली आहे। हिंगोलीत ढगाळ वातावरणाचा फटका हळदी पिकाला बसलाय। सेनगावमध्ये हळद पिकावर करपा आणि कंद माशीचा या रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी होतीये। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली पोलीस स्टेशनच्या दुरुस्तीचं काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे। दापोली पोलीस स्टेशनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती। त्यात ही महत्त्वाची कागदपत्रे देखील जळाली होती। त्यामुळे पोलीस स्टेशन बंद ठेवण्यात आल्याने होणारी गैरसोय लक्षात घेता आता दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। कुडाळ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक पदाचा खेळ अद्याप संपलेला नाही। कुडाळ पोलीस ठाण्यातून सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेत बदली झालेले राजेंद्र हुल्लवळे यांची अवघ्या 12 तासाच्या आत पुन्हा एकदा कुडाळ पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे। उस्मानाबादमध्ये नुकसान भरपाईचा केंद्र आणि राज्याचा हिस्सा थेट जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरित करावा असं निवेदन खासदार ओमराजे निंबाळकर यांना देण्यात आलंय। 2020च्या खरीप नुकसान भरपाईचे 220 कोटी प्रलंबित आहेत। उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा पावसाने सरासरी ओलांडली आहे। सततच्या पावसाने जिल्ह्यातील 226 पैकी 139 प्रकल्प तुडुंब भरलेत। 26 तलावात 50% अधिक पाणीसाठा असून मुबलक पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे। कोल्हापुरातल्या शिरोली इथं एक विचित्र अपघात झालाय। उजेडाला आकर्षित करणाऱ्या कीटकांमुळे 20 ते 25 गाड्यांचा अपघात झाला असून यावेळी एका व्यक्तीला कारनं फरफटत नेलंय, मात्र दैव बलवत्तर म्हणून त्यातून तो बचावला।
सांगलीतील मिरजेत एका व्यक्तीला तिघांनी जबर मारहाण केली आहे. आर्थिक व्यवहारातून ही मारहाण झाली असून या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. भंडाऱ्यातल्या लाखांदूर तालुक्यात कारची दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मावळमधील तळेगाव रेल्वे स्थानकात महिलेची सोनसाखळी हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला तरुणांनी पाठलाग करत पकडलंय. यावेळी आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. गोंदियात रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी चार्जिंगला लावलेले मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे मोबाईल देखील पोलिसांनी जप्त केलेत. उल्हासनगर जवळच्या नेवाळी गावातल्या देवीदास जाधव यांच्या घरात चोरीची घटना घडली. घराचं सीसीटीव्ही तपासताना घरात चोर शिरल्याचं देवीदास यांना दिसलं. त्यानंतर त्यांनी लागलीच घर गाठत चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातील रक्कम आणि दागिने घेऊन चोरटा पसार झाला. जुन्नरमधील नारायणगाव परिसरातील दुकानांमध्ये रात्रीच्या वेळेस चोऱ्या करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तुकाराम राजेंद्र वारे आणि रवींद्र गांगट अशी या दोघा आरोपींची नावं आहेत. गोंदियातल्या तिरोडा तालुक्यात 300 ब्रास मुरुमाची चोरी केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी वन विभागानं एका अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केलाय. सांगलीतल्या चांदोली इथं बिबट्याच्या हल्ल्यात श्रेयस वडाम हा मुलगा जखमी झालाय. शौचालयाला गेला असता झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. दरम्यान जखमी मुलाच्या उपचारासाठी वन विभागाकडून 25,000ची मदत देण्यात आली. भंडाऱ्यातल्या मोहाडी तालुक्यातील कांदाळगाव इथं शेतात 12 फूट लांब अजगर आढळला. यशवंत शेंडे यांच्या शेत शिवारात अजगर आढळल्याची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. त्यानंतर सर्पमित्रांनी या अजगराला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. पुणे नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यातील कळंबजवळ वरपेमळा इथं अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या ठार झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. सांगलीतल्या वाटेगाव इथे वासुदेव मंदिरात दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 200 वर्षांची परंपरा आजही अखंडित असून जवळपास 1000 दिव्यांनी परिसर उजळून गेल्याचं पाहायला मिळालं. वाशिमच्या मसला पेनमधील साईबाबा मंदिरात महायज्ञ करण्यात आलंय. या महायज्ञात मोठ्या संख्येनं भाविकांनी सहभाग घेतला. यावेळी हजारो साई भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. दिवाळीचं औचित्य साधून बारामतीकरांना सांस्कृतिक कार्यक्रम पाहता यावेत या उद्देशाने पवार न्यासाच्या वतीनं 2 दिवस शारद उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. पवार कुटुंबियांसह संपूर्ण बारामतीकरांनी याचा आस्वाद घेतला. कोरोना संकट टळल्यामुळे यंदा दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. लक्ष्मी पूजनासाठी गोंदियामध्ये लक्ष्मी मातेच्या मूर्ती घेण्यासाठी लगबग पाहायला मिळते. प्लास्टर ऑफ पॅरिसनं बनलेल्या लक्ष्मीच्या अनेक मूर्ती बाजारात विक्रीसाठी आल्यात. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर BG शेखर यांनी संताजी शंभूराजांच्या हत्येचा प्रतिशोध यावर पुस्तक लिहिलंय. या पुस्तकाचं प्रकाशन मालेगावात मंत्री दादा भुसेंच्या हस्ते करण्यात आलंय. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता इतर बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात. पंतप्रधान मोदी आज अयोध्येत दिवाळी साजरी करणार आहेत. यंदा या दीपोत्सवात सुमारे 18,000 पणत्या लावून विश्वविक्रम केला जाणार आहे. शरयू पूजनाबरोबरच ग्रीन आणि डिजिटल फटाक्यांची आतषबाजी देखील केली जाणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिवाळी साजरी केली आहे. कोरोनात पालकांचं छत्र गमावलेल्यांसोबत त्यांनी यंदा दिवाळी सण साजरा केल्याचं पाहायला मिळालं.
गुजरातच्या राजकोटमध्ये देखील दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय। पालिकेकडून दिवाळी निमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। ही आतषबाजी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। कच्छमधील भुज इथलं स्मृतिवन स्मारक दिव्यांनी उजळून निघालंय। 15,000 दिव्यांनी या ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे। भूकंपामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली। काश्मीर सीमेवर जवानांनी देखील दिवाळी साजरी केली। अखनूर सेक्टरमध्ये फटाके फोडत आणि दिवे लावत जवानांनी दिवाळी सणाचा आनंद लुटला। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं आपल्या नव्या सर्वात वजनदार रॉकेटचं पहिलं व्यावसायिक प्रक्षेपण केलंय। इस्रोचं रॉकेट LVM-3 या आकाशाकडे झेपावल्यामुळे भारतानं ग्लोबल कमर्शियल लॉन्च मार्केटमध्ये एक नवीन इतिहास रचला। T20 वर्ल्ड कप मध्ये आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत। त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय। मनोरंजन विश्वातल्या बातम्या पाहूया। दिग्दर्शक दिग्पाल लांजरेकरला दिवाळीच्या मुहूर्तावर एक खास सरप्राईज मिळालंय। शेर शिवराज या चित्रपटाची निवड 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI मध्ये झाली आहे। प्रभासच्या आदिपुरुष सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय। हा सिनेमा 12 जानेवारीला 3D मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल। जिमी शेरगिलची मुख्य भूमिका असलेल्या आझम या सिनेमाचं देखील पोस्टर रिलीज करण्यात आलंय। आझम राइज ऑफ अ न्यू डॉन या सिनेमात जिमीसह अभिमन्यू सिंग, इंद्रनील सेनगुप्ता यांच्या देखील भूमिका पाहायला मिळणार आहेत। थाई मसाज या सिनेमाचा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। या सिनेमाचं दिग्दर्शक नॅशनल अवॉर्ड विजेते मंगेश हडवले यांनी केलं असून हा सिनेमा येत्या 11 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे।